चहूबाजूंनी महाकाय डोंगरांच्या कुशीतलं बीड जिल्ह्यातलं कपिलधारवाडी गाव. एरवी निर्धास्तपणे निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या या गावकऱ्यांना पावसाळ्यात मात्र जीवाची धास्ती लागून राहिली आहे. मुलाबाळांचं होणार काय? गेल्या 1 वर्षभरापासून घरांसह रस्त्यांना तडे गेले आहेत, पण जिल्ह्याचं प्रशासन मात्र पूर्णतः उदासीन आहे. यंदा पावसानं जर रौद्र रूप धारण केलं तर हे गावही रायगडाच्या माळींसारखं मातीखाली गाडलं जाईल अशी भीती ग्रामस्थांना सतावत आहे. गावामध्ये आणखीन पाऊस चालू नाही झाला म्हणून जरा बरे. जर आता गेल्या वर्षी सारखा जर पाऊस चालू झाला तर आम्हाला कुठं राहावा आणि कुठं थांबावा ह्याची सुद्धा भीती जास्त निर्माण झालेली. आणि हे वर आणखीन सुद्धा थोडं ह्या 4 दिवसात थोडी आमचं हे खाली खाचलेलं आहे. आणखीन पुनर्वसन म्हणतात ना, मग ह्याने आमचं तात्काळ लवकर पुनर्वसन करून द्यावा म्हणून ते मंजूर झालेत म्हणून त्याचं आणखीन काहीच चालू नाही ना. नुसतं त्यांनी आम्हाला सांगून दिलं की हे मंजूर झालेत, मग त्यांनी तातडीनं आमचं लवकरचे लवकर वरी काहीतरी काम चालू करावं, त्याचं काहीतरी करून दाखवा ना. का आमचं गाव खाली गेल्यावर हे करणार आहेत का? ह्यांनी काय करायला पाहिजे, ह्यांनी करून द्यायला पाहिजे ना. ते एकदा येऊन गेले मीडियावाले, हे 1-2 वेळेस आले त्यावेळेस बी, त्या वेळेसापासून डबल कुणी सुद्धा ह्या गावाला आलेलं नाही. नुसतं तिथून आले नुसते गेले. आम्हाला कपिलधार मध्ये जागा दाखवून दिली त्यांनी, इथं तुम्ही राहा. आता ह्या वर्षी कुणी आलेत का बघायला? हे तुम्ही पाऊस आला तर कुठं राहणार आहेत, कुठं तुमची सोय लागणार आहे, लेकरा बाळाचं काय होणार आहे त्याचा विचार कुणी केलाय का? नुसतं गेल्यावर सगळे ह्याच्या पुढं सगळे गेल्यावर गाव आमचं खाली गेल्यावर करणार आहेत का हे? पक्के घरे किती काही आहेत? थोडे फारच पक्के घर आहेत, नाही तर सगळे कच्चेच घर आहेत. काय सगळे काम करून मजुरी करून लोक जगणारे लोक जास्त आहेत इथं. सगळे शेतकरीच आहेत ना, कोण आहे करणारे? इथली 200 कुटुंब सध्या भयग्रस्त झाली आहेत. भीतीने थरकाप या गावच्या ग्रामस्थांचा झाला आहे. एकाही ग्रामस्थाला रात्री झोप लागत नाही. जमीन खचली जात आहे, डोंगर कोसळत आहेत. भीती त्यांच्या मनात आहे, कारण गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे गावातला रस्ता 5 फूट खचला, घरांच्या भिंतींना तडे गेले आणि ती मालिका आजही सुरू आहे. एका रात्रीत गावचा संपर्क सगळ्यांशी तुटला. स्थानिक प्रशासनाने केवळ मंदिरात यांना आसरा दिला. पुनर्वसन करू अशी पोकळ घोषणाही झाली. प्रशासन पुढे पाऊल टाकत नसल्यानं 4 महिन्यांनी ग्रामस्थ पुन्हा गावात परतले आहेत. आता पाऊस सुरू झाल्यानं सध्या ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. कपिलधारवाडीतले ग्रामस्थ आजही शेतीवर आणि आपल्या पशुधनावर आपली उपजीविका चालवतात. जर पुन्हा काही आपत्ती निर्माण झाली तर शेतीचं आणि जनावरांचं काय होणार हा गंभीर प्रश्न त्यांना सतावतो आहे. काही दिवसांपूर्वीच पुनर्वसनासाठी 19 कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा झाली खरी, पण जमिनीवर एकही वीट किंवा टोपलंभर माती टाकण्याचं काम प्रशासनाकडून झालेलं दिसत नाही. एकही अधिकारी गावात फिरकलेला दिसत नाही. गेल्या वर्षभरापासून इथली एसटी बस सेवा बंद आहे. गावची शाळा एका दुसऱ्या गावात हद्दपार झाली आहे. त्यामुळे वर्षभर प्रशासन करतंय तरी काय हा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. आता कपिलधारवाडी समोर प्रश्न केवळ पुनर्वसनाचा नाही, तर तो थेट जीविताच्या सुरक्षिततेचा आहे. एका बाजूला भूस्खलनाचा वाढलेला धोका, दुसऱ्या बाजूला प्रशासनाची संत गती आणि या दोन्हीमध्ये कात्रीत अडकलेली ही 200 कुटुंब. यंदाच्या पावसात जर मोठ्या प्रमाणावर सरी बसल्या तर त्याच्या मनाचं भीतीचं सावट अगदी गडद होत चाललं आहे. काय म्हणले? सगळे शेतकरीच आहेत. सगळे शेतकरी वर्ग इथं, नोकरीवाला माणूस नाही. आणि थोडेफार 4-2 घर 10-5 घर आहेत बांधलेले सिमेंट मध्ये. ते सगळे कच्चे घर आहेत. बांधकामाचे बजेट पडलंय म्हणते, शासन सांगते बजेट पडलंय म्हणून. पण आपलं एवढंच की तातडीने आमचं म्हणणं आहे की काम चालू करावा. बरं, मला हे विचारायचं, आता पण खचतंय का डोंगर? आता सध्या खचायला चालू झाला. 4 दिवसात खचलंय खाली. आता बी तुम्हाला दाखवतो आम्ही तिथं खचलंय का नाही म्हणून. आता बी थोडं थोडं खाली जायला चालू आहे. जर आता पाऊस झाला ना तर हे जास्त खाली जाणार आहे. अर्धा इंच थोडं डोंगरच खाली जातो. डोंगरच खाली जातोय, असं खाली खाली चाललंय हे. आणि एखाद्या जर पाऊस जर जास्त झाला तर हे पूर्ण गाव माळीन गावासारखं होऊ शकतंय. मग ह्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे शासनाने, का गाव गेल्यावर घेणार आहेत का? हे ह्याने करून द्यायला पाहिजे ना, काहीतरी निर्णय लावून द्यायला पाहिजे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर मदतीचा हात पुढे येणं ही प्रशासनाची जबाबदारी नाही, तर ती वेळ येण्या अगोदरच संकट टाळणं ही जबाबदारी आणि ही कसोटी प्रशासनाची आहे. त्यामुळे आणखीन एका मागणीची पुनरावृत्ती होण्याआधी कपिलधारवाडीतील या कुटुंबांना सुरक्षित आश्रय, ठोस पुनर्वसन आणि तातडीचं संरक्षण मिळणार का, याकडे आता पूर्ण
जिल्ह्याचंच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. मी प्रमोद पुसळेकर, न्यूज इंडिया 23, बीड.